मुंबईमधल्या बेस्ट बस सेवेचं खासगीकरण होणार का हा सवाल निर्माण होतोय। सेवेमध्ये महापालिकेच्या मालकीच्या 249च बस उरलेल्या आहेत। मुंबईत धावणाऱ्या बेस्टच्या 2500 बसेस कंत्राटदारांच्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे। मुंबईतील परिवहन सेवा त्यामुळे खासगी कंत्राटदारांच्या हातात आहे का असा सवाल निर्माण झालाय। मुंबईतील बस सेवा कंत्राटदारांच्या भरवशावर आहे। एप्रिल 2024 मध्ये बेस्टच्या मालकीच्या 1098 बसेस होत्या। एप्रिल 2025 मध्ये बेस्टच्या मालकीच्या 757 बस होत्या, तर सध्या बेस्टच्या मालकीच्या फक्त 249 बस आहेत। तर मुंबईतल्या बेस्ट बस सेवेचं खासगीकरण होतंय का हा सवाल निर्माण झालेला आहे, कारण का बेस्ट बसच्या केवळ 249 बसेसच शिल्लक आहेत। गेल्या दीड वर्षामध्ये बेस्टच्या मालकीच्या बसेसची संख्या कमालीची घटली आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, काय कारण खासगी कंत्राटदारांच्या हातात ही बेस्ट बसेसची सेवा जाताना आपल्याला दिसते आणि बेस्ट बसेसच्या ताफ्यातल्या बस कमी का होत आहेत? आज आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून बेस्टच्या असलेला प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि आज विधानसभेमध्ये स्वतः नगरविकास मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तरात जी माहिती दिलेली आहे ती अतिशय धक्कादायक म्हणावं लागेल, कारण मुंबईमध्ये बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या केवळ 249 बसेस असल्याचं समोर आलेलं आहे अशी माहिती त्यांनी या लेखी उत्तरात दिलेलं आहे। कंत्राटदाराकडील 2500 बसेसच्या जीवावरती बेस्टची सेवा जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे बेस्टच्या मालकीच्या बस संख्येमध्ये मोठ्या झपाट्याने घट होताना पाहायला मिळते। खरं तर आपण पाहिलं तर एप्रिल 2024 मध्ये बेस्टच्या 1098 बसेस ज्या आहेत त्या सेवेमध्ये होत्या। ही संख्या कमी होऊन एप्रिल 2025 मध्ये 757 झाली होती आणि आता फक्त 249 बसेस ज्या आहेत त्या बेस्टच्या मालकीच्या आहेत। त्यामुळे संपूर्ण बेस्टची मदार जी आहे ती खासगी कंत्राटदारांच्या याच्यावर असल्याला मिळते। राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।